सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण भूमी उपयोजन हा पाठ पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला नगरांमध्ये भूमीची कशी उपयोजन केली जाते, कशी व्यवस्था असते, तसेच ग्रामीण भागांमध्ये भूमीचे कोणते प्रकार आढळतात, भूमीचे नेमकी उपयोजन कसं केलं जातं किंवा संक्रमणात्मक प्रदेश कोणते, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर मित्रांनो, तुमचं घर असेल किंवा तुम्ही त्याचा आराखडा तयार करू शकता किंवा तुमच्या जर नवीन घर बांधायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग वगैरे असतं. मग त्यामध्ये कोणत्या दिशेला काय आहे, म्हणजे तुमचं किचन कोणत्या दिशेला आहे, बाथरूम कोणत्या दिशेला आहे, अंगण कुठे आहे, तुमचे बेडरूम्स कुठे आहेत, या सर्व गोष्टी तुम्ही किंवा हॉल, या सर्व गोष्टी कुठे आहेत, एक आराखडा तयार करायचा आणि मग त्यावर तुम्ही बघायचं की काय आहे आणि त्यावर चर्चा करायला सांगितले आहे. म्हणजे तुम्ही घरात कसे वावरता आणि असं का ठेवलंय तुम्ही जागा या प्रत्येक ठिकाणाची, तर ते तुम्हाला त्याची कारणं सांगायची आहेत आणि त्यांची जागा ठरलेली नसली तर काय होईल हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, काय म्हटलं इथे, तुम्हाला जेव्हा तुम्ही असा आराखडा तयार कराल आणि तेव्हा तुम्हाला कळेल, जेव्हा चर्चा कराल तेव्हा, की घरात प्रत्येक वस्तू ही कुठे ठेवायची असते हे ठरवलेले असते आणि हे जर ठरवून केले नाही तर घर कसं दिसेल, अव्यवस्थित वाटेल आणि घरात वावरताना आपल्याला अडचणी येतील. म्हणजे तुम्ही विचार करा ना, व्यवस्थित नसेल, कुठंही काही असलं तर कसं, किचनमध्ये बाथरूम असलं, एक काय लॉजिकच नाही लागत ना. म्हणजे खूपच, म्हणजे जुन्या घरांमध्ये असतं हे, तुम्ही असं नका समजू, पण आता नवीन प्लॅनिंग करताना किचनमध्ये बाथरूम कोणी ठेवणार का? म्हणजे एक प्रॉपर प्लॅनिंग असतं तरी पण साईडला असतं ते, बरोबर. तर अशा प्रकारे प्रॉपर प्लॅनिंग केलेलं असतं आणि या व्यवस्थांची जागा बदलली तरी काही दिवस आपला गोंधळ उडतो. आपल्या घरातील उपलब्ध असलेली जी भूमी असते, म्हणजेच जागा असते, या विविध व्यवस्थांसाठी ती आपण वापरत असतो. या भूमीचा उपयोग आपण कशासाठी करतो, त्या घरातील तर विविध ज्या ठिकाणे आहेत, म्हणजेच आपली बेडरूम ठिकाणं, म्हणजे आपली बेडरूम, नाणेघर, हे सर्व गोष्टींसाठी करतो. त्यानंतर आणखीन एक प्रयोग करून बघायला सांगितला आहे वर्गात सगळ्यांनी मिळून, की व्यावसायिक, निवासी क्षेत्र असे सर्व फलक बनवायचे आहेत आणि त्या वर्तुळ करून उभे राहायचे आणि काय करायचं, मग त्या नावांच्या चिठ्ठ्या तयार करायच्या. म्हणजे दुकान, बाग, बँक, भांड्यांचा कारखाना, शाळा, असे एक चार्ट तयार करायचे, चिठ्ठ्या तयार करायच्या आणि प्रत्येक विद्यार्थी एक चिठ्ठी उचलेल आणि त्या फलकावर जी दिलेली भूमी उपयोजन आहे त्याच्या प्रकारानुसार धरलेले जे विद्यार्थी असतील, मग त्याच्याजवळ जाऊन उभा राहील. म्हणजे आता मोकळी जमीन असेल तर तिथं आपण काय करू शकतो, बाग तयार करू शकतो, बरोबर. अशा प्रकारे ते करू शकतात किंवा मनोरंजनासाठी काय काय असेल अशानुसार बाग तर हे करू शकतो. तसेच कृती करायला सांगितले आणि विशिष्ट फलक मग तेच का निवडलं, त्याच्या मागचे कारण काय, तर तेच आपण जर मैदान ठेवायचं झालं तर आपण मोकळ्या जमिनीवरतीच ते ठेवणार ना. तर त्यासाठी आपण कशासाठी काय सुटेबल असेल हे आपण बघून ते निवडत असतो. आपल्या गरजा जसे असतात तशानुसार आपण भूमी निवडत असतो. आता मित्रांनो, आपला पाठ सुरू होतोय खरा म्हणजे भूमी उपयोजन. तर बघूया, भूमी उपयोजन जे आहे ते प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय. भूमी उपयोजन म्हणजे काय, प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या अंतरक्रियेमधून निर्माण होते. कशातून, भौगोलिक घटक आणि मानवाच्या अंतरक्रियेतून भूमीचे उपयोजन निर्माण होत असते. जमिनीच्या वापरामध्ये कालांतराने काय होतो, तो बदल होत जातो. म्हणजे जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ होते तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी होत जातो आणि वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला. म्हणजे पूर्वी जमिनीचा वापर शेतीसाठी केला जात होता, परंतु हळूहळू कारखाने, मग बिल्डिंगी, हे सर्व गोष्टी वाढत गेल्या, रेल्वे, अशा वाढत गेल्या ना एक एक गोष्टी. तर खनिजयुक्त जमिनीमध्ये खाणकाम केले जाते. खनिजयुक्त जमीन असेल तिथे काय केले जाते, खाणकाम केले जाते. सुपीक सपाट जमीन जी असतील तिथे शेती केली जाते. अशा प्रकारे भूमीचा उपयोग केला जातो. आता आपल्याला या भूमी उपयोजनाचे प्रकार पाहायचे आहेत. तर आपण बघूया, यामध्ये मुख्यतः ग्रामीण भूमी उपयोजन आणि शहरी भूमी, नगरी भूमी उपयोजन पडतं. तर आता आपण बघूया ग्रामीण भूमी उपयोजन काय असतं. तर मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, बरोबर, आणि शेतीपूरक व्यवसाय देखील ग्रामीण भागामध्ये आढळतात. त्यामध्ये ग्रामीण वस्तींच्या स्थानांवरती परिणाम झालेला आढळतो. म्हणजे बघा, जर शेतीपूरक काही व्यवसाय असतील, म्हणजे फळबागा असतील, तर त्या जर एखाद्या ठिकाणी फळबागा असतील तर मग तिथे ज्यूस सेंटर वगैरे किंवा ज्यूसचा मोठा फॅक्टरी उभारणं, तर त्यासाठी ग्रामीण वस्ती ज्या असतील त्यांच्यावरती परिणाम होतो ना, त्यांच्या स्थानावरती. जर एखादी फॅक्टरी उभारायची म्हटली तर तेथील घरं असतील किंवा काय असतील ते आपल्याला तोडावी लागतात आणि ती जागा मोकळी करावी लागते. तर यामुळे त्यांच्या वस्तींवरती परिणाम होतो आणि म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत, वन क्षेत्रालगत आपल्याला आढळतात. आणि खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आपल्याला आढळते. म्हणजे जिथे जे क्षेत्र तिथे त्या लोकांची वस्ती आपल्याला पाहायला मिळणार. तर किनाऱ्यालगत कोण असतात, कोळी लोक असतात.
ग्रामीण भागामध्ये जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कशी असते, कमी असते आणि त्यामुळेच लोकसंख्या तिथे कशी असते, विरळ असते. तर ग्रामीण भागामध्ये निवासी क्षेत्र विस्ताराने कशी असते, कमी असते. ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. ग्रामीण भागामध्ये जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येतात. आपण ते वर्गीकरण पाहूया ग्रामीण भागातील. तर बघा, त्यामध्ये शेतजमीन आहे, पडीक जमीन आहे, तसेच आपल्याला वन जमीन आहे. तर इत्यादी प्रकार त्यांनी दिलेले आहेत, ते आता आपण अभ्यासूया. तर बघा मित्रांनो, शेतजमीनमध्ये काय येतं, तर प्रत्यक्ष शेतीखाली असलेले जे क्षेत्र असतं त्याला शेतजमीन असे म्हटले जाते. शेतजमीन म्हणजे काय, तर प्रत्यक्ष शेतीखाली असल्याने जिथे शेती केली जाते. आणि हे क्षेत्र जे असतं ते शक्यतो कसं असतं, वैयक्तिक मालकीचं असतं. आणि जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार हे जे शेतजमीन आहे त्याचे देखील मग वर्गीकरण केलं जातं. शेतजमिनीचे देखील वर्गीकरण होतं. मग त्यामध्ये येते पडीक जमीन आणि वन्य जमीन. तर आपण पुढे बघूया. तर पडीक जमीन आहे, तर पडीक जमिनीमध्ये मित्रांनो शेतजमीन असते जीचा वापर शेतीसाठी थांबवला आहे. आणि ती जमीन कशी असते, पडीक असते. म्हणजे जिचा वापर फक्त शेतीसाठी केला जातो, पण काही काळासाठी आपण शेती नाही करत, तर त्यामुळे ती जमीन कशी असते, पडीक असते. म्हणजे जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी काय करतात, वापरत नाही, तो तसाच सोडून देतात. आणि त्याला काय म्हणतात, चालू पड असे म्हणतात, की जमिनीचा त्यांना कस वाढवायचा असतो आणि यासाठी ते असं करतात. त्यानंतर आपल्याला पुढे याच जे शेतजमीन आहे त्याचा पुढचा प्रकार काय, तर वन जमीन. तर मित्रांनो बघा, जे सीमांकित केलेले वनक्षेत्र जे आहे ते ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. सीमांकित केलेले वनक्षेत्र म्हणजे ज्याला एक बांध घातलेला, बांध म्हणतो आपण, किंवा एक त्याला आखलेलं असतं की एवढं एवढं वनक्षेत्र आहे. तर अशा प्रकारे ते ग्रामीण भूमी उपयोजनाचा हा एक प्रकार आहे. यामध्ये वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वनोत्पादने मिळवले जातात. आणि सदर वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी, वनस्पती, वेली, गवत इत्यादी आपल्याला आढळतात. तर त्यानंतर आणखीन एक प्रकार येतो त्यामध्ये की गायरान, माळरान ज्याला म्हटलं जातं किंवा गायरान म्हटलं जातं. तर गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी कशी असते, चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते, ज्याला माळरान म्हणतात. माळरान म्हणजे काय, गाव पंचायत किंवा गाव पंचायत जी असते त्यांच्या मालकीची किंवा शासनाच्या, सरकारच्या मालकीची जमीन जिचा वापर कसा केला जातो, चराऊ जमीन म्हणून केला जातो. आणि ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. कोणाची असते, संपूर्ण गावाच्या मालकीची असते. आणि फारच थोडी यातली जमीन कशी असते, व्यक्तिगत मालकीची असते, नाहीतर ती कशी असते, पूर्णपणे गावाच्या मालकीची असते. तर आता आपण ग्रामीण पाहिलं उपयोजन. आता आपल्याला काय पाहायचं आहे, पुढचं नागरी भूमी उपयोजन पाहायचं आहे. तर बघा मित्रांनो, 20व्या शतकामध्ये नागरी वस्तींमध्ये वाढ झाली, बरोबर. आणि नागरी भागामध्ये विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे कसे असते, गरजेचे असते. नागरी भागामध्ये लोकसंख्येच्या मानाने जमीन कशी आहे, मर्यादित आहे. म्हणजे लोकसंख्या कशी आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे नागरी भागात आणि जमीन कशी आहे, तिथे कमी आहे, मर्यादित आहे. आणि त्यामुळे लोकसंख्येचे वितरण कसे असते, दाट असते. बघा मित्रांनो, पुढच्या आपल्याला पाठ लोकसंख्या पाहायचा आहे. पण इथे लक्षात घ्या की ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या कशी असते, विरळ असते आणि जमीन जास्त असते. आणि इथे लोकसंख्या, शहरी भागामध्ये लोकसंख्या दाट असते आणि जमीन कशी असते, मर्यादित असते, कमी असते. नागरी वस्त्यांमध्ये भूमी उपयोजन जे आहे त्याचे पण खालील प्रकारे वर्गीकरण होते, ते आता आपण पाहूया. तर त्यामध्ये येतं व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र. तर बघा मित्रांनो, शहराचा काही भाग जो आहे तो केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो, व्यवसायांसाठी. आणि या भागामध्ये काय असतं, दुकाने, बँका, कार्यालये यांचा समावेश होतो. आणि केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातून मित्रांनो, CBT, सेंट्रल एक CBT म्हणून म्हटलं जातं. तर हे केंद्रीय व्यवहार विभाग जे आहे वसाहतीमध्ये येतं हे. तर ही कल्पना यातून निर्माण झाली. जे मध्यभागी असतात आणि इतर सर्व ठिकाणचे लोक मग काही लागलं तर त्यासाठी या CBT कडे येत असतात, CBD कडे येत असतात, CBD. ओके, तर हे तुम्ही इथे लक्षात घ्या, ही संकल्पना यातून निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ मुंबईमधील फोर्ट किंवा BKC म्हणजे वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जे आहे ते. तर हे यामधले उदाहरण आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पुढे काय बघायचं आहे, निवासी क्षेत्र. तर यामध्ये जमिनीचा वापर जो आहे तो लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. निवासी क्षेत्र आहे तर इथे जमिनीचा वापर कशासाठी केला जातो, लोकांच्या राहण्यासाठी, वस्तीसाठी केला जातो. आणि या क्षेत्रामध्ये घरे असतात, इमारती असतात, तर यांचा समावेश असतो. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजन जे आहे त्याचा विस्तार नागरी भागामध्ये कसा असतो, जास्त असतो. कारण लोक जास्त, त्यामुळे त्यांना निवासस्थान देखील जास्त लागणार.
त्यानंतर काय आहे, वाहतूक सुविधांचे क्षेत्र. तर बघा मित्रांनो, शहरातील लोक जे असतात ते माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था त्यांच्यासाठी काय असते, महत्त्वाची असते. आणि ते वाहतूक करण्यासाठी ही अशी व्यवस्था आहे की ती घटकांचे विविध प्रकार जे आहेत ते शहरात निर्माण केले जातात आणि ते विविध ठिकाणी पोहोचवले जातात. जसे सार्वजनिक बस सेवा आहे, लोहमार्ग आहे, मेट्रो आहे, मोनोरेल आहे, प्रवासी मोटारी म्हणजे लोकांच्या पर्सनल जे वैयक्तिक वाहने असतात. तर त्याशिवाय खाजगी वाहने असतात, जी प्रायव्हेट बोलले मी तुम्हाला, वैयक्तिक वाहने असतात ही जास्त असतात. खाजगी वाहने कशी असतात, जास्त असतात. आणि यासाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र, मेकॅनिकची दुकानं या सर्वांची काय असते, गरज असते. तर अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रामध्ये येतात. त्यानंतर काय आहे, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. बघा मित्रांनो, लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. आणि या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र जे आहे ते कशामध्ये येते, सार्वजनिक क्षेत्रामध्ये येते, सार्वजनिक वस्तीच्या क्षेत्रामध्ये येते किंवा सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रामध्ये येतात. उदाहरणार्थ यामध्ये काय येणार, तर रुग्णालय, टपाल कार्यालय येणार, पोलीस स्टेशन येणार, पोलीस ग्राउंड येणार, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी गोष्टी यामध्ये येणार. ही जे क्षेत्र आहेत ते नागरी भूमी उपयोजनात कसे असते, महत्त्वाचे असते. म्हणजे वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे काय होतो, शमला जातो. काय होतं, वाढत्या लोकसंख्या आहे पण या सेवा सुविधा इतक्या असतात की त्यामुळे त्यांचा ताण कमी होतो. बघा मित्रांनो, काय म्हटलंय, पहा बरे जमते का तुम्हाला, तुमच्या परिसराचा आराखडा घ्या आणि त्यामध्ये विविध रंगांचा वापर करून तुमच्या परिसराचे भूमी उपयोजन कशा प्रकारे केले आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे तुमचं मार्केट कुठे आहे, तुमचं हॉस्पिटल, बिल्डिंग्स कुठे आहेत, मग कशा प्रकारे व्यवस्था आहे, हे सर्व तुम्हाला त्या आराखड्यामध्ये तयार करायचं आहे. करून बघा. जर तुम्ही हे प्रत्यक्षात केलं, कधी प्रात्यक्षिक केलेलं चांगलं, तुम्ही प्रात्यक्षिक केलं की तुम्हाला गोष्टी लवकर आणि चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. तर आता आपल्याला त्यामध्ये काय बघायचं मित्रांनो, आणखी मनोरंजनाची ठिकाणे असतात. तर सार्वजनिक सेवा पाहिल्या, आता आपल्याला मनोरंजनाची ठिकाणे असतात. तर शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग असतो तो विशेषतः राखून ठेवला जातो, ज्यामध्ये काय येतं, प्रामुख्याने मैदाने असतात, बगीचे असतात, जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल असतात, नाट्यगृह असतात, थिएटर, मॉल्स या सर्व गोष्टी कशात येणार, मनोरंजनाच्या ठिकाणांमध्ये येणार. त्यानंतर काय आहे, मिश्रभूमी उपयोजन क्षेत्र. म्हणजे बघा मित्रांनो, काही वेळेस वरील प्रकार जे आहे ते सर्व आपण पाहिले, मनोरंजनाची ठिकाणे, सार्वजनिक सेवा, व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र. तर ह्या जे ठिकाणं पाहिली ते एकत्रितरित्या काही भागांमध्ये आपल्याला आढळतात. आणि असा भाग जो असतो जिथे सर्व गोष्टी, या सर्व ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या एकत्र असतात, तर त्यांना काय म्हटलं जातं, मिश्रभूमी म्हटली जाते. त्याचा मिश्र वापर केला जातो, ते मिश्र वापर क्षेत्र असतं. उदाहरणार्थ निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र यामध्ये बऱ्यापैकी सर्वच गोष्टी पाहायला मिळतात. मग आता काय म्हटलंय, नकाशावरती अशी क्षेत्रे जी आहेत ती दाखवताना विशेष रंग वापरतात. म्हणजे लाल रंग कधी वापरतात, निवासी क्षेत्र दाखवण्यासाठी वापरतात. आणि निळा रंग कशासाठी वापरतात, व्यावसायिक क्षेत्र दाखवण्यासाठी वापरतात. त्यानंतर पिवळा रंग कशासाठी वापरतात, कृषीसाठी वापरतात. आणि हिरवा रंग वनक्षेत्रासाठी. बघा मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. ही क्षेत्रे तुम्हाला जोड्याला विचारली जाऊ शकतात, त्यामुळे तुम्ही कलर लक्षात ठेवा. इथे सोपं कसं आहे बघा, हिरवा रंग वनक्षेत्र, आपल्याला माहिती आहे की वन हिरवा असतं, पानं, झाडं. तर हिरवा रंग वनक्षेत्रासाठी लक्षात ठेवायचा आणि पिवळा रंग कृषीसाठी लक्षात ठेवायचा. मग बाकी काय आहे, लाल निवासी आणि निळा व्यावसायिक. तर या गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला काय पाहायचं आहे, तर संक्रमण प्रदेश व उपनगरे पाहायची आहेत. तर बघा मित्रांनो, नागरी वसाहती ज्या आहेत त्यांच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात, जिथे ही नागरी वसाहती असेल आणि इथे सीमा क्षेत्र असेल, इथे काय होते, इथून ग्रामीण वसाहत सुरू होते, त्या दरम्यानचा जो प्रदेश असतो, म्हणजे हा जो प्रदेश, एवढा प्रदेश जो आहे तो काय झाला, संक्रमण प्रदेश झाला. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन जे असते ते कसे असते, संमिश्र स्वरूपाचे असते. कसे असते, संमिश्र स्वरूपाचे असते. आणि येथील जे सांस्कृतिक जीवन आहे ते देखील कसे असते, मिश्र स्वरूपाचे असते. म्हणजे कसे मिश्र स्वरूपाचे, तर या भागातील देखील काही संस्कृती असते आणि ग्रामीण पण, दोन्ही कसे असतात, मिक्स असतात. आणि या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरिक क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली दिसते. तेच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन्हींची मिश्र व्यवस्था असते. म्हणजे नागरी पण आणि एक ग्रामीण पण, या दोन्ही प्रकारची व्यवस्था इथे असते. आणि या भागाचे काळानुरूप काय होते, नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात. मग हळूहळू याचे नागरीकरण होत जाते, या संक्रमणात्मक प्रदेशाचे नागरीकरण होत जाते आणि त्यातून काय, मग मुख्य नगर इथं असतं, बरोबर, हे मुख्य नगर. आणि इथे मग हे नागरीकरण झाले की त्याचं काय होतं, उपनगर तयार होतं. बघा मित्रांनो, मुंबईमध्ये आपल्याला वांद्रे, भांडूप इत्यादी उपनगरे आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई शहराची काय आहेत, उपनगरे आहेत. पुण्यामध्ये देखील पिंपरी, चिंचवड ही सर्व काय आहेत, उपनगरे आहेत.
आणखी काय म्हटलंय, जरा विचार करा, भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेव्हा एक प्रकारे भूमी उपयोजन म्हणजे जर भूमी पडीक आहे तर तेही एक प्रकारचे भूमी उपयोजनच झाले का मित्रांनो? तर हे तुम्हाला इथं विचारलं आहे. तर याचं तुम्ही उत्तर द्या. खूप कॉमन सेन्स आहे आणि उत्तर याचं लगेच देऊ शकता. तर आता काय पाहायचं आहे आपल्याला, नियोजित शहरे अभ्यासायची आहेत. जी वेल प्लॅन्ड सिटीज असतात त्या आता आपल्याला बघायच्या आहेत. तर मित्रांनो, औद्योगिक क्रांती जेव्हा झाली त्यानंतर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले. औद्योगिक क्रांतीनंतर काय सुरू झाले? नागरीकरण म्हणजे शहरीकरण सुरू झाले. आणि हे जे नागरीकरण आहे ते सुनियोजित नव्हते. त्यामुळे काय होते, शहरे जी होती ती अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. म्हणजे शहरे अनियंत्रित पद्धतीत वाढत होती कारण की एक वेल प्लॅन नव्हतं स्ट्रक्चर. म्हणून रोजगाराच्या संधींमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या स्थलांतर होत होती. लोक रोजगारासाठी शहरांमध्ये येत होते आणि त्यामुळे शहरी भागामध्ये जागेची जी उपलब्धता आहे तो नेहमीच कसा होता? गंभीर प्रश्न होता. आणि तो अजूनही असतो शहरी भागांमध्ये गंभीर प्रश्न. लोक येत राहतात. मग सिटी देखील, शहर काय होतं तर वाढत राहतं. जसे लोक येतात तसं शहर वाढत राहतं. शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणावरती विविधता दिसते. म्हणजे मर्यादित जमीन आणि भूमी उपयोजन यामध्ये आपल्याला विविधता, तसेच वाढत जाणारे शहर यांबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले. मग आता लोक येत राहतात, जमीन पण कमी आहे, मग त्याचं भूमी उपयोजन कसं करायचं? तर या सर्व गोष्टींचा विचार करू मग पुढे असं ठरलं की आपल्याला नियोजित शहरे निर्माण केली पाहिजेत. तर शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच म्हणजे शहरं निर्माण व्हायच्या आधीच शहरातील जे भूमी आहे त्याचे उपयोजन कसे राहील याबाबत एक नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास साधला जाऊ लागला. मित्रांनो, याचे उत्तम उदाहरण आहेत की म्हणजे ते शहर तयार व्हायच्या आधीच त्याचं प्लॅन केलं प्रॉपर आणि मग ते शहरे निर्माण झाली पुढे. तर त्यानुसार तो आराखडा ज्यांनी बनवलेला तसाच ते शहरे झाली. याची उत्तम उदाहरणं आहेत सिंगापूर, दक्षिण कोरियामधील सेऊल, त्यानंतर वॉशिंग्टन DC ज्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये आहे, स्वित्झर्लंडमध्ये झुरिच आहे, ब्राझिलिया आहे ब्राझीलमधलं, चंदीगड व भुवनेश्वर, आपल्या इथलं चंदीगड जे आहे आणि भुवनेश्वर आहे हे देखील भारतातलं कसं आहे मित्रांनो, आधीच नियोजित केलेलं शहर आहे. तर ही नियोजित शहरांची आपण उदाहरणे पाहिली. त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, एक प्रयोग दिलेला आहे की आकृती दाखवली आहे तुम्हाला, त्यातील भूमी उपयोजनाचा प्रकार दाखवते. विभाजित वर्तुळे आहेत आणि त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता आपण मगाशीच पाहिले होते कोणते कलर कशासाठी वापरले जातात, तर ते तुम्ही बघा आणि त्यानुसार मग काही प्रश्न विचारले आहेत त्यांची तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत. जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते वगैरे तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. जरा तुम्ही पण डोकं वापरा. त्यानंतर आता आपल्याला या जे प्रयोग दिलेला आहे त्यामागचं स्पष्टीकरण पाहायचं आहे, तर ते आपण पाहूया. जेव्हा मित्रांनो तुम्ही हा प्रयोग कराल तेव्हा तुमच्या असे लक्षात आले असेल की विविध देश जे आहेत त्यामध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण कसे असते? वेगवेगळे असते. विविध ठिकाणी भूमी उपयोजन वेगवेगळ्या प्रमाणे केले जाते. म्हणजेच जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता कशी आहे आणि आवश्यकता काय आहे यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारामध्ये फरक पडत असतो. जसे जपानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त आहे आणि स्थायी कृषीखालील जी जमीन आहे तिची टक्केवारी कशी आहे? फार कमी आहे. आणि त्या मानाने भारतात काय आहे? वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जी आहे ती कमी आहे आणि स्थायी कृषीखालील जमीन जी आहे तिची टक्केवारी कशी आहे? जास्त आहे. मग त्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते आणि त्यानुसार मग तिथे भूमीचे उपयोजन केले जाते. तर मित्रांनो, प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार विकासाची पातळी आपल्याला समजून घेता येते. म्हणजे भूमीचे उपयोजन कसे केले आहे त्यानुसार आपण त्या शहराचा किंवा त्या प्रदेशाचा किती प्रमाणात विकास होऊ शकतो हे आपण लक्षात घेऊ शकतो. तर हे इथे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता आपल्याला जमिनीची मालकी व मालकी हक्क कसं असतं हे अभ्यासायचं आहे. यामध्ये तुम्हाला काही नमुना प्रत देखील पाहायला मिळतील. इथं त्यांनी काय म्हटलंय की ह्या आकृत्या ज्या दिलेल्या आहेत 6.2 व 6.3 इथे आकृत्या दिलेल्या आहेत खाली. तर त्या आकृत्यांमधील आपण बघूया पुढे, तर त्या आकृत्यांमधील भूमी उपयोजन कोणत्या प्रकारासाठी झालेले आहे हे तुम्हाला विचारले आहेत आणि सदर मिळकत जी आहे ती कोणत्या भागातील आहे ते देखील विचारलेलं आहे. तर तुम्ही त्या आकृत्या पाहून त्याची उत्तरं द्यायची आहेत. आपण बघूया खाली त्या दिलेल्या आकृत्या, त्यामध्ये फोटो दिलेले आहेत आपल्याला ते पत्रांचे, तर ते बघूया. कागदपत्रे आहेत. तर आधी आपण बघूया मित्रांनो 7/12 उतारा काय असतो. बरोबर, सर्वांना 7/12 ऐकलेलं तर असेल पण खूप जणांना माहिती नसेल की नेमकं त्यात असतं काय. 7/12 एवढंच नाव आपल्याला माहिती असतं. तर आता आपण ते बघूया. तर मित्रांनो, भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिलेले आहे. आता आपल्याला जमिनीची मालकी ही खाजगी किंवा कशी असते? सरकारची असू शकते. एकतर जमीन खाजगी मालकीची असते किंवा सरकारची असते.
तर या संदर्भातील नोंदणी जी असतात ती सरकारी महसूल खात्याकडे केली जाते. सरकारी महसूल खातं जे असतं तिथे ही नोंदणी केली जाते. महसूल खाते मोस्टली प्रत्येकाच्या तालुक्याच्या ठिकाणी महसूल खाते असतात. तर नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील सातबाराचा उतारा या कागदपत्रामध्ये आपल्याला पाहता येते आणि याविषयी आपण आता माहिती घ्यायची. तर बघा मित्रांनो, सातबाराच्या उतार्यामुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे सातबाराच्या उतारामध्ये आपल्याला कळतं की या जमिनीवर कोणाचा मालकी हक्क आहे, ही जमीन कोणाची आहे. आणि हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. कोणातर्फे दिला जातो? सातबाराचा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे आहेत. म्हणूनच मित्रांनो याला काय म्हटला जातो? 7-12 उतारा म्हटला जातो. क्रमांक 7 आणि क्रमांक 12 ही जे मालकी हक्कासंबंधी जो कायदा आहे त्यातील ही महत्त्वाची कलमे आहेत. त्यानंतर मित्रांनो, 7-12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा काय आहे? आरसा आहे. आणि हा म्हणजे का असं म्हटलं जातं? कारण हा उतारा वाचून आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवरती जे प्रत्यक्ष जमीन जी असते त्याच्यावरती न जाता आपल्याला त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज मिळतो. म्हणजे आपण बसल्या जागी त्या जमिनीचा अंदाज घेऊ शकतो. महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जे एका रजिस्टर असतं ज्यामध्ये महसूल खात्याचं रजिस्टर असतं त्यामध्ये जमीनधारकांच्या मालकी हक्क, कर्ज किती आहे त्याचा बोजा, शेत जमिनीचे हस्तांतरण केले असेल तर ते, त्यातील पिकाखालील क्षेत्र या सर्वांचा समावेश केलेला असतो. आणि यापैकी गावचा नमुना असतो जो 7 आणि 12 हे जे क्रमांक आहेत यांनी मिळून 7-12 म्हणजे गावचा नमुना क्रमांक 7 आणि गावचा नमुना क्रमांक 12 यांनी मिळून 7-12चा उतारा तयार होतो. आणि म्हणून मित्रांनो याला 7-12 उतारा असे म्हटले जाते. बघा आपण पाहिले कलम 7 आणि कलम 12 हे विशेष असतात आणि गावचा नमुना क्रमांक 7 आणि गावचा नमुना क्रमांक 12 या दोघांनी मिळून हा उतारा तयार होतो. म्हणून याला 7-12 उतारा असे म्हणतात. जमीन व महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावाच्या तलाठ्याकडे काय असतं? गाव नमुने असतात. प्रत्येक गावाच्या तलाठ्याकडे त्याचे गाव नमुने असतात. म्हणजे त्या गावाचा नमुना असतो. त्या गावाचं भूमी उपयोजन कशा प्रकारे केलं आहे हे एक प्रकारे तिथे दाखवलेलं असतं. तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता, इथे त्यांनी आपल्याला प्रती दाखवल्या आहेत. 7-12चा उतारा इथे दाखवलेला आहे. बघू शकता गाव नमुना 7 आहे हा. तर यामध्ये तुम्हाला दिसेल की व्यक्तींची नावं दिलेली आहेत, मग त्यांचा खाते क्रमांक काय आहे, त्यांचे कुळ वगैरे या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्यांचे एकूण क्षेत्र किती आहे, जमिनीचं शेती किती आहे त्यांची हे इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 7-12चा उतारा हा दाखवला आहे. त्या खाली तुम्हाला पिके कोणती घेतात त्यानुसार पण सर्व गोष्टी दाखवल्यात. त्यानंतर हे मालमत्ता पत्रक आहे, मालकी हक्काचं पत्र जे असतं ते इथं दिलेलं आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला प्रत्येकाची नावं या सर्व रजिस्टर नंबर या गोष्टी दिसत असतील. तर मित्रांनो आता आपण बघूया की नेमका 7-12चा उतारा जो असतो तो कसा वाचला जातो. आता तुम्ही हे पाहिलं पण हे तुम्ही व्यवस्थित वाचू शकत नाही ना, हे पाहिलं पण व्यवस्थित तुम्हाला हे नेमकं कसं वाचतात हे कळणार नाही. तर हे आपण कसा वाचला जातो हे देखील पाहूया. मित्रांनो थोडं पावसामुळे बॅकग्राऊंडला आवाज येत असेल पण ते तुम्ही थोडं इग्नोर करा, आपण त्याला काही करू शकत नाही, आता नैसर्गिक गोष्टी आहेत त्या. तर बघा 7-12चा उतारा कसा वाचायचा ते आपल्याला पाहायचं आहे. भोगवटदार वर्ग 1 म्हणजे काय? ही काय असते? जमीन वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते. ही जमीन कशी असते? भोगवटदार वर्ग 1 का असते? वंश परंपरेने चालत आलेली जी जमीन असते ती असते मालकी हक्काची. आणि भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? तर सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीन जे असतात त्यांना दिलेली जमीन किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण आणि दान हस्तांतरण हे आपल्याला करता येतं. याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी लागते. आणि मित्रांनो ही जमीन सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली असते. ते कशामध्ये येतं? भोगवटदार वर्ग 2 मध्ये येतं. आणि त्याखाली आपल्याला आकार म्हणजे जमिनीवर लादण्यात येणारा जो कर असतो तो रुपये किंवा पैसे यामध्ये दिलेला असतो. तसेच इतर हक्क जे आहेत त्यामध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्यांच्या नावाची नोंद असते. तसेच सदर जमिनी संदर्भात घेतलेले जे कर्ज आहे ते फिटलेले नसेल किंवा फिटलेले असेल तर ते देखील आपल्याला समजते, म्हणजे त्याची देखील तिथे नोंद केलेली असते. तर काय बघायचंय मित्रांनो? मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड. मिळकत म्हणजे काय? तर आपल्याला काहीतरी मिळालेलं असतं तर आपल्याला ते मिळालंय याची नोंद पाहिजे ना. एक आपल्याकडे बघा बिगर शेतजमीन जी असेल ती मालमत्तेची, त्या बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेमध्ये केलेली जाते. म्हणजे मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त जो आहे तो नगर भूमापन विभागातून, जे नगर भूमापन विभाग असतं त्यामधून आपल्याला मिळतो. आणि यामध्ये काय काय असतं मित्रांनो? तर सिटी सर्वे क्रमांक असतो, अंतिम प्लॉट क्रमांक म्हणजे किती प्लॉटची जमीन आहे हे असतं, शिवाय कराची रक्कम असते, मिळकतीचे क्षेत्रफळ किती आहे, किती मिळालेलं क्षेत्रफळ आहे तर ते असतं, आणि वहिवाटीचे हक्क देखील यामध्ये दिलेले असतात. तर इत्यादींचा समावेश यामध्ये होतो.
त्यानंतर मित्रांनो एक प्रयोग दिलेला आहे, तुम्हाला प्रश्न विचारले आहेत, तुम्हाला खाली एक आलेख दाखवला आहे, म्हणजे भारतातील सर्वसाधारण भूमी उपयोजन आणि त्यामध्ये झालेला बदल, मग वर्षानुसार कसा बदल झालाय ते तुम्हाला दाखवलं आहे आणि या आलेखावरून मग प्रश्न विचारले आहेत. तर या आलेखावरून तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे द्या. तसेच काय म्हटलंय, हे नेहमी लक्षात ठेवा. तर भूमी उपयोजनावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत मित्रांनो, तर हे महत्त्वाचं आहे, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. आता आपण ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन यावरती परिणाम करणारे घटक पाहणार आहोत. तर ग्रामीण भूमी उपयोजनावरती हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सरकारी धोरणे ही परिणाम करणारे घटक असतात. कोणते? हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती, सरकारी धोरण. तसेच नागरी भूमी उपयोजनामध्ये भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, गृहनिर्माण धोरण म्हणजे काय, एक सरकारचे धोरण असतं की कशा प्रकारे घरं बांधावी येते, आणि औद्योगिकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण यानुसार नागरी भूमी उपयोजनावरती परिणाम होत असतो. आणखी काय म्हटलंय पहा बरे, जमते का तुम्हाला? महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजनाचा एक 2010-11चा एक हे दिलेला आहे, आलेख दिलेला आहे. तर त्यानुसार तुम्हाला मग काही प्रश्न विचारले आहेत, त्याची तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत. शिवाय इथे देखील तुम्हाला भूमी उपयोजन दाखवले आहे कशा प्रकारे केलेलं आहे. मग त्या आकृतीमधील तुम्ही या कशातून घेतल्या आहेत, सॅटेलाईटमधून प्रतिमा घेतलेल्या आहेत आणि मग त्यावरून तुम्ही कोणता फरक दिसतो तुम्हाला काळानुरूप हे विचारलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की हळूहळू वसाहती इथे कशा दाट झालेल्या आहेत. तर मित्रांनो हे सर्व निरीक्षणे करा आणि यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. आपला हा पाठ इथे संपलेला आहे. पुढे आपण लोकसंख्या हा पाठ पाहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकता. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.